चोरी का हैरान कर देने वाला मामला सामने आया थाने जिले के अंतर्गत आने वाले उल्लासनगर शहर से, जहां एक मंदिर में उसके ही सिक्योरिटी गार्ड ने चोरी की वारदात को अंजाम दिया है। इतना ही नहीं, आरोपी चौकीदार ने खुद को बचाने के लिए मंदिर में लगे सीसीटीवी कैमरे का डीवीआर भी चुरा ले गया। कथित आरोपी की पहचान रमेश रावल के रूप में हुई है, जो उल्लासनगर के काली माता मंदिर में सिक्योरिटी गार्ड की नौकरी करता था। पुलिस ने बताया कि मंदिर में रखी मूर्तियों के सोने के आभूषण चोरी किए गए हैं। आरोपी लगभग 20 तोला सोना लेकर फरार हुआ है, जिसकी कीमत लाखों रुपए बताई जा रही है। फिलहाल उल्लासनगर की विठलवाड़ी पुलिस ने चोरी का मामला दर्ज कर लिया है और फरार आरोपी की तलाश कर रही है। इथे काल रात्री 3च्या दरम्यान 2:30 ते 3च्या दरम्यान इथे आमचे इथे जो वॉचमॅन होता रमेश बहादूर म्हणून थापा म्हणून त्याचं नाव होता. ऍक्च्युली ते चुकीचं नाव आहे त्याचं. ते इथे 4 दिवसापासून कामाला होता आणि त्यांनीच इथे आमच्या इथे त्याच्याबरोबर अजून 2 माणसं येऊन आतमध्ये येऊन मंदिरात घुसून सर्व त्यांनी कुलूप वगैरे फोडलेत, दरवाजा फोडलेत. सर्व हे करून त्यांनी जे आमची जे आई आहे कालीमाता, हे फार प्रसिद्ध मंदिर आहे. म्हणजे 65-70 वर्षापासून हे मंदिर स्थापित आहे इथे. इथे त्या देवीला जे नेसले आलेले जे सोने होते, टोटल सोने दागिने वगैरे ते चोरून घेतलेले आहे. कबड फोडलेत आणि बऱ्याच काही गोष्टी गेल्या. आम्ही अजून तपास घेतो काय काय गेलेलं आहे. दागिने जवळपास असं बघायला गेले आम्हाला असा अंदाज आहे, म्हणजे 5 ते 6 लाख रुपयाचे दागिना असावा, कारण हे दररोज घालून ठेवायचे. तर अंदाज आहे आमचा, आम्हाला असं वाटते 5-6 लाख रुपयाचे दागिने असावा. आणि 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 बाकीचे पण बरेच मुद्देमाल आहेत, ते अजून आम्ही त्याचे तपास घेतोय. हे आज पहाटे 2:30-3च्या दरम्यान झालेली आहे. पोलीस स्टेशन मधून सिनियर पीआय जे आहेत पडवल साहेब आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या टीम पण होते. इथे येऊन त्यांनी सर्व तपासणी वगैरे केलेली आहे, पंचनामा झालेली आहे आणि इथे आपल्या सीपी ऑफिसवरनं पण तपास झालेली आहे इथे आणि ते पाठपुरावा करत आहे ते आणि एफआयआर पण नोंदणी झालेली आहे की बघा एवढी मोठी. हे आमच्या कुर्ला कॅम्पमध्ये आमचा एवढा जुना मंदिर आहे. आमच्या सर्व लोकांची इथे आस्था आहे त्या मंदिरापासून. तर आम्हाला हेच आहे की ज्या माणसाने असं जे भ्रूण कृत्य केलेली आहे त्याला लवकर त्या पोलिसांनी ताब्यात घ्यावं.